आपण ना काहीही करू शकत नाही या मुलीपुढे. आपलीच नात आहे असं समजून रेटायचं आयुष्य कसं तरी. हेच करणार आहोत आता आपण. आपलं काही नाही ग, आपण काहीही सहन करू, आपल्याला दुसरा पर्यायच नाही. पण या बिचारीचं काय? हिला जे आत्ता हवंय, त्याची गरज आहे, ते आईचं प्रेम, माया, स्पर्श, हे जर तिला आत्ता मिळालं नाही ना तर ते तिच्या वाढीसाठी चांगलं नाहीये. तिचा हक्क तिला मिळत नाही याचंच वाईट वाटतं. खरंय हो तुमचं अगदी. पण आता आपण तरी दुसरं काय करणार आहोत? माई गोळी. काय रे बाबा, अशी किती दिवस या गोळ्या घ्यायच्या? आता फक्त 2 दिवस. हे बघ, निर्मलेचा हुकूम मी काही मोडू शकत नाही आणि तब्येतीच्या बाबतीत डॉक्टर जे काही सांगतील ना ती आज्ञा मला शिरसावंदी आहे. हा, सावकाश. विक्रांत आला. माई अगं आता विक्रांत कशाला पाहिजे तुला? मी तर म्हणतो की तू त्याच्याशी बोलतच जाऊ नकोस. असं कसं? बोलायला नको? बोलव त्याला. ठीक आहे, बघतो मी आहे का. थांब, तो नाहीये घरात. माई मग तुला त्याच्याशी फोनवर बोलायचंय का? मी पाहिजे तर हॉस्पिटलमध्ये फोन लावतो. थांब रे बाबा, तो तिथेही नाहीये. काय रे बंधू, तुला बरं सगळं माहितीये. सांगून गेलाय तो. कुठे? देशपांड्यांकडे. काय सांगतोय तू मला? परत ते देशपांड्यांच्या घरी का गेलात? पाहिलंस ना माई, इथं तुला औषधाच्या गोळ्या देतोय आणि तिकडे विक्रांतला फूस लावतोय. अरे नान्या, काही काय बोलतोस तू? मी कसली फूस लावतोय रे? मला एक सांगा, इतकं सगळं होऊन तो तिथे का गेला बाबा? आता मात्र हद्द झाली या पोराची. आता तूच बघ म्हणजे झालं. काय करावं मला काही कळतच नाहीये. तसंच झालंय त्याचं, म्हणून तर गेलाय ना तिकडे. माई, त्याने आता जबाबदारी घेतली आहे ना, काळजी वाटते म्हणून गेलाय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात?
नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.